भरपूर मोठा आलाय कंबाईनला. तर तुम्ही टेलिग्रामला बघतच असाल, मी पण बघितलं, मग म्हणलं ह्याच्यावर एक शॉर्ट व्हिडिओ बनवू. तर कंबाईनचा अपडेट आहे आणि हा अपडेट भरपूर जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही आता नवीन अभ्यास सुरू केला आहे तर तुमच्यासाठी तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट, आता आपल्याला माहिती आहे की सध्या स्थितीला कंबाईनला 4 पोस्ट भरल्या जातात. SR सब रजिस्ट्रार, दुसरं ASO म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर मंत्रालयामध्ये, तिसरं STI सेल्स टेक इन्स्पेक्टर, राईट, स्टेट टेक इन्स्पेक्टर आहे, सॉरी. आणि ते मॅक्झिमम पोस्टिंग मुंबईला असतं, पण तसं काय नाही, ऑल महाराष्ट्र कुठेही मिळू शकतं. आणि नंतर PSI फौजदार. पण आता काय व्हायला लागलंय, तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्र सरकारने एक GR काढलेला आणि त्यानुसार काय केलंय की ग्रुप B आणि ग्रुप Cच्या सगळ्या जागा ह्या आता MPSCला दिल्यात. म्हणजे MPSC आता हे सगळं एक्झाम्स घेणार आहे. त्यामुळं ज्या छोट्या ज्या ग्रुप Bच्या जागा आहेत त्या पण आता आपल्या कंबाईनमध्ये येणार आहेत. म्हणजे काय, संवर्ग तयार नवीन होणार आहेत. आता जे 4 आहेत, कदाचित अजून एक आहे आता, आय गेस हे टॅक्सची कुठली तरी एक जागा यायला लागली, मला नक्की नाव आठवत नाहीये, पण असे मॅक्झिमम चान्स आहे की भरपूर जागा येणार. ह्याचा फायदा काय आहे, आधी काय असायचं, समजा महानगरपालिकेने एक जागा काढली ग्रुप B ची, तर त्याच्यासाठी जागा किती 4-5 असायच्या, फॉर्म यायचे 5000. सिलेक्ट कोण व्हायचा, आधीच जो सिलेक्टेड आहे तो, त्या ऑफिसमधला ज्यांनी नाही का, ज्याला आधीपासून माहिती आहे, नीट अभ्यास केला तो. पण आता तसं नाही आहे, आता कंबाईन आपलं हे कंबाईनमध्ये ऍड होणार आणि MPSC थ्रू होणार. त्यामुळे मॅक्झिमम चान्स आहे की ज्यांना जॉब नाही आहे त्यांना जॉब मिळण्याचे चान्सेस आहेत. हा खूप मोठा अपडेट आहे. नाही बघा, त्यामध्ये न्यू पोस्ट लिहिले, हे आहे चेंज ऑफ पॅटर्न आहे का, तर असं म्हणा लागले आहेत की येस पॅटर्न चेंज होणार आहे. काय म्हणतो की बदल हा काळाची गरज आहे, पण अजून 100% आपल्याला सांगता येत नाही. पण जरी चेंज ऑफ पॅटर्न झाला तरी जो बेस आहे, जो कोर आहे, तो काही बदलणार नाही, तो तसाच राहणार. त्यामुळे जास्त आपण लोड घ्यायचं नाही, राईट. आपण आपला अभ्यास करत राहायचा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मॅथ्स, इंग्लिश आणि मराठी या 3 गोष्टी जर एकदम नीट परफेक्ट केल्या आणि एकदम नीट परफेक्ट, तर त्या 6 महिन्यात तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तर गव्हर्नमेंट जॉब लागून जाणार, 100% लागून जाणार. मी तुम्हाला म्हणतो, असं तुम्ही विचार नका करू की नाही का, पण डेफिनेटली मी आय एम नॉट गॅरंटिंग यू क्लास 1 और क्लास 2, क्लास 3 पण कदाचित लागल, पण काय ना काय तर गव्हर्नमेंट जॉब लागून जाणार. आणि चांगली गोष्ट आहे, कुठेतरी गव्हर्नमेंट जॉब लागला, एक स्टेबिलिटी आहे, ती पगार सुरू होतो, लाईफ जगायला सुरू होते. त्यानंतर तुम्ही काय म्हणतो की आपल्या MPSC 38 वयापर्यंत देऊ शकताय, काय हरकत नाही, राईट. फक्त काहीतरी जॉब सिक्युअर करणं गरजेचं आहे, कारण प्रेशर बिल्ड होतं. पण यासाठी काय आहे, यासाठी इम्पॉर्टंट आहे तुम्ही तुमच्या चुकांवर मेहनत करणं. जर तुम्ही चुकांवर मेहनत करताय तरच तुमचं हे होणार, नाही तर काहीही उपयोग नाही. ठीक आहे. आता दुसरं हे यायला लागले, ऑथेंटिक क्लब म्हणून एक टेलिग्राम चॅनल आहे. मी सगळ्याच टेलिग्राम चॅनलला ॲड आहे. तर यातलं मला ही पोस्ट दिसली, ती STIची संभाव्य पदं एवढी आहेत. तुम्ही विचार करा, जर 1000 पदं आता रिक्त आहेत, 1000 पदांची जर भरती आली, हे फक्त STIची, त्यानंतर जर PSIचे समजा 300 आले, हे सगळे ओव्हरऑल 1,500-2,000 पर्यंत जर आले, तर मी तुम्हाला सांगतो प्रीचा कट ऑफ एकदम जास्त पडणार, एकदम म्हणजे एकदम सगळीजण प्री पास होणार. पण मेन्सचा पडणार का, मेन्सचा पडत नाही. एक लक्षात ठेवा, प्रीचा जरी कट ऑफ पडला, मेन्सचा कट ऑफ पडत नाही. पास होणारी काय म्हणतो, अभ्यास करणारीच पास होतात. त्यामुळे प्री जरी तुमची तुक्क्याने निघाली किंवा नशिबाने निघाली, मेन्ससाठी तुम्हाला अभ्यास करायला लागणार आणि तो तुम्ही अभ्यास आजपासूनच सुरू करा. जरी तुम्ही आज अभ्यासाला घेतला असला तरी पण मी तुम्हाला सांगतो, या 6 महिन्यात तुम्ही पास होऊ शकताय. तुम्ही उदाहरण बनवू शकताय की मी जस्ट अभ्यास सुरू केला आणि पास झालो. डेफिनेटली म्हणजे बॅकग्राऊंड तुमचं लागणार काही ना काही. तर जर एकदमच ब्लँक आहे तर थोड्या अवघड आहे, म्हणजे इम्पॉसिबल नाही म्हणते ना, अवघड आहे नाही का, कारण सिलेबस खूप फास्ट आहे. पण डेफिनेटली जर तुम्ही 1 वर्ष आधी त्यांना अभ्यास सुरू केलाय तर हे 2026 खूप गोल्डन इयर आहे. फक्त एकच आहे, तुम्हाला अभ्यास कंटिन्यूअस करायला लागणार आहे आणि मेन मास्टरी मिळवायला लागणार आहे या 3 सब्जेक्ट्सवर. ठीक आहे. आणि हे आहे इवन इफ यू स्टार्ट टुडे यू कॅन विन. तर ही अशी छोटीशी अपडेट होती, तर हे पण घेऊन आलोय. आणि आज दुपारी 2 वाजता आपल्या कंबाईनचे गट ब चे मेनचे फॉर्म निघणार आहेत, तर त्याबद्दल आपण व्हिडिओ बनवू की मेनचा फॉर्म कसा भरायचा. ठीक आहे. चलो, ऑल द बेस्ट.